नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मागील 24 तासामध्ये चक्रीवादळामुळे केरळ, कर्नाटकच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस बघायला मिळाला आहे. तर आज महाराष्ट्रामध्ये पावसाचा धुमाकूळ बघायला मिळणार आहे. तर कोणत्या भागामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता आहे, सविस्तर आपण संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी. तर चला सविस्तर जाणून घेऊया. तर सुरुवातीला किनारपट्टीला बघूया. किनारपट्टीला पावसाचा जास्तच फटका बसणार आहे चक्रीवादळामुळे. तर या ठिकाणी बघू शकता बंडारा, रोस, तसेच या ठिकाणी वेंगुर्ला, सावंतवाडी या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. रामघाट, चांदगड, आंबोली या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस राहील. तसेच कुडल, महापन, मालवण, वायगणी, पॉईप, कासल, दिग्रला या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. पदगाव, कडगाव, गारगोटी, राधानगरी या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील. पोंडा, कणकवली, तसेच या ठिकाणी वायगणी, पॉईप, कासल या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र वादळी वाऱ्याचा वेग जास्तच बघायला मिळणार आहे. कुणकेश्वरकडे देखील जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. तसे या ठिकाणी बघू शकता विजयदुर्ग, वाडापेठ, राजापूर, तसे या ठिकाणी खारेपतंग, गगनबावडा, रायपतन या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून वादळी वाऱ्याचा वेग जास्त राहण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. तसेच पुरंगड, लांजा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील. रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून वादळी वाऱ्याचा वेग मात्र जास्त राहील. रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड, संगमेश्वर, देवरुख, बेलकर, साखरपा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मखजान, हेदवी, गुहागर, मागतामणी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा, बऱ्याच भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील. मात्र वादळी वाऱ्याचा वेग जास्त बघायला मिळू शकतोय. सानवाडा, श्रीशिंगा, रळावडे, सौराठ, सातारा जिल्ह्याच्या या भागाकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील. वादळी वाऱ्याचा वेग देखील राहील. वसोटा, चाकदेव, लोटे, चिपळूण, तसे या ठिकाणी खेड, दागाव, दाधोल, दापोली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून वादळी वाऱ्याचा वेग देखील जबरदस्त बघायला मिळू शकतोय. पाचपंढरी, केलसी, मानंगड, पोलादपूर, तसे या ठिकाणी महाबळेश्वर, घोगरे या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. जबरदस्त पाऊस राज्याच्या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळणार आहे. श्रीवर्धन, दिवेघर, गोरेगाव, तसे या ठिकाणी महाड, वरंद, वेल्हे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर जिथे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा असून काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. लवासा, सोनापूर, वेल्हे या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. काशीद, रोहा, नागोठाणा, सुधागड या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. मात्र वादळी वाऱ्याचा वेग जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकतो. शिरगाव, लवासा, सोनापूर, तसे या ठिकाणी कोलवण, आंबेगावाने या सर्व परिसरामध्ये हलकी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. तर रायगडमध्ये बघितलं असं अलिबाग, सोंडी, पेजरी, पेन, शिरवली, खोपोली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून वादळी वाऱ्याचा वेग मात्र जास्त बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये. तसे या ठिकाणी कुसर, कर्जत, पेन, पेठ, नेरळ या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस असून वादळी वाऱ्याचा वेग बघायला मिळेल. विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. पनवेल, नवी मुंबई या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटासह पाऊस राहील. वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतोय. मुंबई आणि उरण या ठिकाणी मात्र पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. मुसळधार पाऊस देखील या भागामध्ये काही ठिकाणी होऊ शकतोय. वरळी, कोळीवाडा, ख्रिश्चनवाडा, ओमवाडी, मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, निंजेगाव, तसे या ठिकाणी भिवंडी, बदलापूर या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये राहील. हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. वादळी वाऱ्याचा वेग देखील जास्त बघायला मिळेल. खडावली, शहापूर, पेलवी, उंबरपाडा या ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. सफाले, गोदमल, वाडा, परळी, कुदन, मानूर, पालघर, बोईसर, वाणगाव, कासाकृड या सर्व परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. वादळी वाऱ्याचा वेग देखील राहील. मात्र हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. जोर मात्र कमी राहील. तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. तर नागपूरमध्ये पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते. नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. या ठिकाणी दिवसभरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते. शक्यता तशी कमीच आहे. आणि गडचिरोलीमध्ये बघितलं असं गडचिरोली जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. तर या ठिकाणी आरमोरी, शिंदेवाही, मूल, चामोर्शी या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही. कापसीकडे हलक्या स्वरूपात होऊ शकते. बाकी भागाकडे अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण राहील.
झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो, शक्यता तशी फारच कमी आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं असतं या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो. यवतमाळ, बाभुळगाव, फलेगाव, कलाम, जोदमोहा, तसं या ठिकाणी रुई, जवळ, आर्णी, द्याणी, साखरी, दिग्रज, दरवा, खेडनेर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे आणि विजांच्या गडगडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहील, उंचावलीचा खेळ बघायला मिळेल. अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फार काही नाही. झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय, शक्यता कमी आहे. अमरावती जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे हलक्या स्वरूपात नांदगाव, खांडेश्वर या भागाकडे तसं आसपासच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. आणि अकोला जिल्ह्यामध्ये बघितला असता अकोला, बोरगाव, मंजू, मूर्तिजापूर, आळंदा तसे या ठिकाणी दर्यापूर या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. तसं अकोट तेलाराकडे शक्यता कमी आहे. तेलाराकडे हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. तसं मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये पावसाची शक्यता कमीच आहे. तसेच या ठिकाणी बघितलं असं मरसूळ, मालेगाव, वाशिम जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फार काही नाही. झालाच तर तुरळक ठिकाणी मंगळूरपेर, कारंजा, खेडा या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात होऊ शकतोय, शक्यता तशी बाकी भागाकडे फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण राहील. तसंच बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघितलं असता लोणार, लोणी, बिबी, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, आडगाव राजा, देऊळगाव माही या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात होऊ शकतोय, शक्यता तशी नाकारता येत नाही. अंशतः ढगाळ वातावरण राहील व या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय. बाकी भागाकडे बुलढाणा जिल्ह्याच्या बाकी भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण राहील. झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. जळगाव जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. मात्र या ठिकाणी पुढील 48 तासामध्ये पाऊस बघायला मिळणार आहे. येत्या 24 तासामध्ये या ठिकाणी आज दिवसभरामध्ये वातावरण काही फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण राहील. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. अंशतः ढगाळ वातावरण राहील. मात्र नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. सापुतारा, तसंच या ठिकाणी ओझर, कळवण, देवळा, चांदवड, सटाणा, सौदाणे तसंच दोदांबेवणी या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. अंशतः ढगाळ वातावरण राहील. जोपूल, ओझर, निफाड, लासलगाव, पाटोदा, खुसमाडी, येवला या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतो. देवगाव, मंजूर तसंच या ठिकाणी निमगाव, शिन्नर, माळसाखरे, निफाड, नांदगाव, नागापूर, देवळाली तसंच पांढुर्ली, शिन्नर या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. अंशतः ढगाळ वातावरण राहील. तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, शमशेरपूर, संगमनेर, अकोला, या ठिकाणी नगर जिल्ह्याच्या काही भागाकडे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. कोपरगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे कोपरगाव तालुक्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपात. तसंच कोपरगाव, शहाजापूर, कोळपेवाडी, मंजूर, रवंदे, भोलकी, उकडगाव, भोजाडी या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. अंशतः ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. शिर्डी, राहता, जवळके, कलवड, फुलतांबा, तसंच या ठिकाणी श्रीरामपूर, टाकळी, लोणी, आश्वी, संगमनेर, अकोला या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे. राहुरी, गोडेगाव, भगूर, पाथडी, अहमदनगर, काडा, राळेगाव, जामखेड या परिसरामध्ये फार काही शक्यता नाही. मात्र कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. पुण्यामध्ये बघितलं असं जुन्नर, मंचर, चाकणकडे हलक्या स्वरूपात राहील. मात्र पुणे, सासवड, लोणंद, फलटण, बारामती या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. वादळाचा परिणाम या ठिकाणी देखील बघायला मिळणार असून अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि वादळी वाऱ्याचा वेग देखील बघायला मिळू शकतोय. या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये देखील जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, अनुधा, वळूज, कुरोली, कठाव, निदाल, दैवडी या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा उत्तर भागाकडे बघितला असं मोल, देवरा, आदराकी या परिसरामध्ये देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस. मेधा तसं या ठिकाणी पश्चिमेला बघितला असता या ठिकाणी बघू शकता ओसटपोट, सौराट, शिशिंगावडे या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच दक्षिण बाजूला देखील पावसाचा जोर जास्तच राहील. उमराज, कराड, कडेगाव तसंच या ठिकाणी कोयना, पतन या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि सोलापूरकडे बघितला असता सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर मात्र कमी राहील. तर या ठिकाणी बघू शकता करमाळा, इंदापूरला हलक्या स्वरूपात राहील. अकलूज, पिलीव, सांगोले या परिसरामध्ये मात्र मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस. पंढरपूरमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा. माहोळ आणि सोलापूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. तर इचलगाव तसं या ठिकाणी अक्कलकोट मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. जत आणि संख या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. सांगली तसं या ठिकाणी तासगाव, कुची हा जो परिसर आहे लगतचा सर्व
सांगली, मालगाव, देसी, कुची, नागज, खानापूर तसेच या ठिकाणी चिंटके, आटपाडी, विटा, मायनी, रामपूर, पलूस, तासगाव या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. आष्टा तसेच या ठिकाणी इचलकरंजी, शिरोळ, मगसुली, शिरागोप्पी, कोडाची, अथनी या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि सांगलीपेक्षा जास्त पाऊस कोल्हापूरमध्ये बघायला मिळू शकतोय. तर कोल्हापूर, ज्योतिबा, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर तसंच कोखरूड, मालकापूर जबरदस्त वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. परोळा, संगळूर तसेच पोर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, मुरगुंड, कापसी, बिद्री, गारगोटी, राधानगरी, गगनबावडा जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. अंशतः ढगाळ वातावरण राहील. औरंगाबाद, दौलताबाद, येलवर, गुफाई, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगाव, चाळीसगाव अंशतः ढगाळ वातावरण राहील. विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. फुलंब्री, रामगाव, पिशोरकडे देखील हलक्या स्वरूपात शक्यता आहे. औरंगाबाद, सेंद्रामेडी, पिपरी तसे या ठिकाणी काचोड, पाचोड, धरण क्षेत्राकडे पैठण, दाखेपाल, दैगावणे, भक्तापूर या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून काही भागामध्ये हलक्या स्वरूपात होईल तर काही भागामध्ये वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते. गंगापूर आणि वैजापूरकडे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असं उत्तर भागाकडे जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दावडी, भोकरदन हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. जालना, बदनापूर, तारगाव, पानवाडी, अंबाडेश्वरनगर, पाचोड, काचोड तसंच पानवाडी, तानवाडी, रामशेवगाव, छोटा, वाडी, गोडरी, आष्टा, मंगळूर या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे या ठिकाणी. आणि बीडमध्ये गेवराई, बीड या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही. बीड जिल्ह्यामध्ये जवळपास सर्वच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तुळजापूर, भातगली या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात होऊ शकतो. बाकी भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण राहून बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. लातूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता शिरोळांपाल, उदगीर हा जो परिसर आहे, शिरोळांता या ठिकाणी बघू शकता. लातूर रोड, वाधोना बुजुर्ग, जळकोट, शिरोळांपाल, उदगीर, रावणकोला, मुरकी तसे या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये बघू शकता. अचोला, अत्रगा हा जो सर्व परिसर आहे, निलंगा, औरचाजिनी, हलसी, भालकी या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. जोर मात्र कमी राहील. हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि परभणीमध्ये बघितलं असता झरी, बोरी, जिंतूर, सैलू या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. पाथरी, सोनपेठ, गंगाखेड या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. नांदेड जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहील. आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता. हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही. हिंगोली, कळमनुरी, सापतगाव, कळमनुरी, नागपूर, खंडाळा, पुसद अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फार काही नाही. झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. बाकी भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.